सावळ्याची जणू सावली. 9 डिसेंबर प्रोमोमध्ये मीडियासमोर सावली मेंदळ्यांचं भरभरून कौतुक करते. त्यामुळे कुठेतरी तिलोत्तमाचं मन प्रसन्न होतं. आणि साऊ जरी रंगाने सावळी असली तरी ती खूप टॅलेंट आहे हे तिलोत्तमाच्या लक्षात येतं. ती आता चंद्रकांतकडे बघायला लागते. चंद्रकांत म्हणतो, तिलोत्तमा, मी बोललो होतो ना, सावली खूप हुशार आहे. ऐश्वर्या मनात म्हणते, ही मुलगी तर खूप हुशार निघाली. मला वाटलं होतं मेंदळ्यांची इज्जत घालेल आणि मॉम हिला इथल्या इथे हाकलून देतील, पण नाही, असं काहीच झालं नाही. ही दिसते तेवढी साधी नाही आहे. सारंग मीडियावाल्यांना म्हणतो, अजून काही प्रश्न विचारायचे आहे का? मीडियावाले म्हणतात, नाही सर, पण मेंदळे कुटुंबाबद्दल आमचा आदर अजूनच वाढला. हे ऐकून तिलोत्तमाचा जीव भांड्यात पडतो. ती म्हणती, सारंग, आता ताराच्या गाण्याचा कार्यक्रम आहे, तुम्ही खाली येऊन बसता का? आता सारंग आणि सावली खाली येऊन बसतात आणि त्यांच्या बाजूच्या सीटवर अमृता बसते. ऐश्वर्या वर जाते आणि माईक हातात घेते आणि म्हणते, तुम्ही ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट बघत होता, आता त्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. जिला स्वर्गीय सुरांची देणगी लाभली आहे अशी तारा वजे आता आपल्यासमोर येते. तारा स्टेजवर येते आणि माईक पण समोर येतो. पण ताराच्या अगदी समोर सावली बसलेली असते. सावली जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तारा टाइमपास करत असते. तिलोत्तमा म्हणते, ऐश्वर्या, हिला सांग सुरू करायला. ऐश्वर्या म्हणते, तारा, अगं काय झालं, तू गात का नाही आहे? सगळे वाट बघतायत, गा. तारा स्माईल करून म्हणते, हो. आता भैरवीची चांगलीच वाट लागते. ती सावलीकडे बघते, पण सावली मात्र समोर बघत असते. आता तिला काय करावं तेच कळत नाही. आता सारंगसोबत सगळेच त्रस्त होतात आणि इकडे तिकडे बघायला लागतात. सावली हळूच उठायला लागते, पण अमृता म्हणते, सावली, अगं बस, आता कार्यक्रम सुरू होईल. आता सावली पुन्हा बसते. सावली उठायला लागल्यानंतर तारा पटकन बोलून जाते की मी आता गाण्याला सुरुवात करते. तेवढ्याच सावली पुन्हा बसल्यामुळे तिची खूप फजिती होते. पण बाकी सगळे टाळ्या वाजवायला लागतात. आता मात्र भैरवीच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात. तिला घामच फुटतो. ती सारख्या सावलीकडे बघते, पण सावली मात्र खाली बघत असते. तुम्हाला काय वाटतं, न गाऊन सावलीने भैरवीने ताराचा चांगला माज उतरायलाच हवा का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.